वर्षाचं लेकरू असतं बघा, एका वर्षाचं, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं फेकती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर. मोठं होऊ दे ना जरासा, कोणाची करायची, कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? लहानपणापासून संस्कार आहे बायकोची. भावाची पोरगी आली, ही तुही बायको. शेजाऱ्याची पोरगी आली, ही तुही बायको. गल्लीतली पोरगी दिसली, ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? आईनं. करून कोण द्यायला लावली? आईनं. मग त्याला बायको नाही आवडणार तर आवडणार काय? लहानपणापासून तरी गेला जन्म वाया. हरि नाम नाही तो जीना क्या, हरि विन जन्म नरकची पैजाना. एमाचा पाहुणा प्राणी होय, भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ नाही. महाराज म्हणले गोड आहे ते, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाचे बघून घे सावडी. मूर्ती अशा त्या रांगोळ काढली पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लग चरणाला, प्रभूजा लग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या डाळे डाळे हे तुलेनी एक वेळे. महाराज म्हणले एकदम नाही होणार. मग हे मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवा रया किंवा तया. महाराज म्हणले या मनाला देवाकडे आणलं पाहिजे. पण महाराज हे मन देवाकडे येत नाही. मग काय येत नाही? अनादी कालापासून विषयाचे संस्कार मनावर आहेत, म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं बंधन आवडत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. विठाला महाराज म्हणले या मनाला अनादी कालापासून विषयाचे संस्कार आहे. महाराज लक्ष देऊन ऐका, अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण विषय भोगत आलेलो आहे ना, मग आपल्याला भजन कसं काय आवडणार? अहो स्वभावच नाही तो आपला, तर ते आवडणार कसं आहे? विषयाचे संस्कार आपल्यावर लहानपणापासून आहे का नाही बाबा? शेवाळे बाबा, वर्षाचं लेकरू असतं बघा, एका वर्षाचं, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं फेकती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर.
मोठं होऊ दे ना जरासा. कोणाची करायची, कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? लहानपणापासून संस्कार आहे बायकोची. भावाची पोरगी आली ही तुही बायको, शेजाऱ्याची पोरगी आली ही तुही बायको, गल्लीतली पोरगी दिसली ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? आईनं. करून कोण द्यायला लावली? आईनं. मग त्याला बायको नाही आवडणार तर आवडणार काय? लहानपणापासून जर तेच संस्कार आहे लेकरावर तर त्याला विषय नाही आवडणार तर आवडणार काय? एका आईनं आपल्या पोरावर संस्कार टाकले. हा देह नाशिवंत, असताना एका आईनं आपल्या पोराला संस्कार दिले. बाळा हा नाशिवंत देह आहे. नाशिवंत देह जाणार ना, मार आयुष्य खातो काळ सावधान. बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे कातड आहे म्हणून माणसाजवळ बसलेले आहे. हे कातड गेलं ना कोणी कोणाजवळ बसणार सुद्धा नाही. वरी चर्म घातले रे, आत कुर्मी कीटकाचा सांग, रव रव दुर्गंधी, अमंगळ तिचा बांध, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. हे संस्कार लहानपणापासून आपल्या लेकराला दिले. एका आईनं संस्कार दिले आपल्या लेकराला. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला, ही श्रींची इच्छा. म्हणजे शिवाजी महाराजाची नाही. शिवाजी महाराजाला काय माहित होतं हो स्वराज्याची गरज आहे म्हणून. सोपान महाराजाला काय माहित होतं हो कीर्तनकार व्हायचं. शिवाळे महाराजाला काय माहित होतं हो तुम्ही संप्रदायात आलं पाहिजे. हे आमच्या बापाला माहित होतं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. जिजाऊ आईसाहेबांना ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. आणि ते जर झाले तर उद्याची 12 जानेवारी लोक आनंदानं माझ्या नावानं साजरी करतील. कुणाचा जन्म काय देऊन गेला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही मारा. पण हे स्वराज्य जरी मिळाला असेल तर उपकार मासाहेबांचे. लक्षात ठेवा बरं का, हे उपकार मासाहेबांचे, जिजाऊबाई साहेबांचे. लहानपणापासून लेकराला घडवलं, तसे संस्कार टाकले ना. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर फायदा नाही. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. नाही कळलं? विठाला विठाला. लहानपणापासून लेकरावर हे संस्कार दिले ना, आपल्या लेकरांवर आपण लहानपणापासून संस्कार हे संसाराचेच टाकलेले आहे. मग संसार आवडणार नाही आपल्याला तर काय आवडणार आहे? चला बोला. अहो आपली उत्पत्ती संसारातून झालेली आहे. मग आपल्याला आवडणार दुसरं काय आहे? संसारच आवडणार आहे ना. मग महाराज हे संसारातलं मन देवाकडे आणायचं. मग आता लेकर बाळ विहिरीत ढकलून द्यायचे? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला, जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी, बाह्या सदा संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जसं पक्षी येतात आपल्या अंगणातली दाणे टिपून उडून जातात, तिथं मुक्कामाला थांबतात का? बोला. गुंतून राहतात का? बोला ना. गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं? विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कुणीकडे गेलं पाहिजे महाराज. हा
आणि हे गुंतून राहतच नाहीत ना, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी. संसारिक माणसानं असं राहिलं पाहिजे. ना जग छोडो ना हरी बोलो. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. पाण्यात जसं कमळ राहतं, आलिप्त कमळ जळी जैसे. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. जाऊ द्या, सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माहितीये का? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं काकू. दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का? बोला ना माया हो. तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया, आहे का? लक्षात ठेवा, दह्यातला केश काढायला कष्ट लागत नाही. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला अण्णा दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही, त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात महाराज. असं तो क्लीन होऊन बाहेर येतो बा, एकदम क्लीन होऊन. कळत पण नाही हा दह्यात होता म्हणून. अपराधी नाहीच. विठाला विठाला. दह्यात लक्ष देऊन ऐका, दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. धरलं की असं अलगद बाहेर यावं. दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळतंय ना तुम्हाला? वाळलेल्या ज्वारीतला भाकरीचा केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा सुटून का तुटून? अर्धा तुटतो पण अर्धा भेलीला राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला करणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले भेलीला सोडतच नाही ना तो, बरोबर आहे का नाही? माणसानं अलगद बाहेर आलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात, आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. भाकर नरम झाली की केस धरायचा काढायचा तुटतही नाही आणि कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम इकडं आणाल तर ते तुटून जाईल. एकदम नाही जमणार, एकदम जमणार नाही. मग जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन बाळापूर वरून बी कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की पिसादेवी वरून पण कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की करमाड वरून बी कीर्तनाला येतं. हळूहळू ढाळे ढाळे. लक्षात ठेवा, मग या मनाला आपण देवाकडे आणायचं. हे पहिलं. विषयाच्या संस्कारामुळे येत नाही, हे पहिलं कारण. मग देवाला विनंती करावं लागेल, देवा माझे, बोला, देवा माझे मन लागो तुझे चरणे, संसार व्यसने पडोने दे. ही विनंती पण त्यालाच करावं लागेल ना, ही आपल्याच्यानं होणार नाही. महाराज म्हणले जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो, देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं, देवाला बोलायला मन लागतं. मनानेच मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मनावरच सर्व काही आहे ना महाराज, मनावरच सर्व काही आहे. म्हणून देवाला सांगा, देवा हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधनं नको आहेत. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. बा हे बंधन आहेत ना, हे बंधन नाही. खरं तर याच्यात जीवाचं कल्याण आहे, पण अज्ञानामुळं ते बंधनं वाटतात. हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये, आणि ती माळ घालावीच लागेल ना. काही म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही, बरोबर आहे ना. एखादी बाई म्हणली मी सर्व करते, तुमचे कपडे धुते, भांडे धुते, फरशी पुसते, जेवणाची सगळी व्यवस्था करते, अण्णा फक्त मंगळसूत्र घालणार नाही, तिला मान्यता नाही. लक्षात ठेवा बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. माझ्या समोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता. स्टँडर्ड माणूस होता. गंध विकत घेत होता, आणि गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे, का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, हो ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून गंमत सांगू का? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे.
नका जाऊ तया गावा. बरोबर आहे ना. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया भेने. वायफट नाही, त्याला प्रमाण आहेत. विठाला विठाला मनाला अज्ञानामुळे हे बंधन वाटत असतात ना, मग मनाला बंधन आवडत नाही. आज कुणालाच बंधन नको आहेत. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगता येईल कुणाला? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे, का खाते वाटपाचा वाद आहे, का आरक्षणाचा मुद्दा दोघीकडे आहे? अजिबात नाही महाराज. त्यांचा वाद होण्याचं कारण काय? सोपं कारण आहे. सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्या. मला खेड्यात राहायचं नाही. दुसरी गोष्ट, मी शेतात जाणार नाही. बरोबर का? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. बरोबर आहे ना? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे? प्रश्न आहे, शेती कशाला पाहिजे? असं आहे का नाही महाराज? आज पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी असं कसं मिळायला सांग बरं? तुझी दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. माझे एक मित्र आहेत, जज आहेत आमच्या शेनगावला, तुम्ही पण वकील आहेत. आज 60% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे आहेत. ही रियालिटी आहे. आज 60, हे पोलीस आहेत यांना बी संपर्क येत असेल, 60% एका मेसेजमुळे संसार तुटलेले दिसतील तुम्हाला. लक्षात ठेवा बरं का. आज महाराज ते काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो, असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईल मध्ये आहे. सगळी ईडीची अहो, एक टिंब रिकामं राहत नाही होते. एक टिंब एकाच्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं. बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे, डॉक्टरला फोन लाव बरं. तिने मोबाईल घेतला, म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. कळलं त्यांना, धन्यवाद. बाकी जाईन परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. विठाला अहो, कंपनीचे फोन कॉल मेसेज जास्त जर यायला लागले तर आपण त्यांना फोन करतो, डू नॉट डिस्टर्ब. मला तुमच्या कंपनीचा फोन मेसेज आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होतंय मला. का? प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ जगायची आहे. बंधन आज कुणालाच आवडत नाही महाराज, म्हणून देवाकडे यायला घाबरतं. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघाव, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा?
तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. मंदिरात सूचना असतात, शांतता राखा. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. महाराज माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो माधव बाबा, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस आखी लावत नाही, वन टाइम नाही. किती गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, अशी भिंतीला उभी करून. बरोबर आहे. ती हातावर जर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहित, फक्त बाथरूम मधला. बरोबर आहे. बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो, पण अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. लक्षात ठेवा, स्वभाव आहे माणसाचा हा. विठाला विठाला. मन एकदा देवाकडे गेलं की देव पहावया गेलो, बोला तेथे देवाची ओढी ठेलो. लालचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण, देखलिया भाग गेला शीन गेला. अवघा झाला. देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. कानोपात्र एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली नाही. म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. महाराज म्हणले, देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. ऐका बरं का. म्हणून माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू. ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. पण तुझी कथा करत असताना, गात असताना मी विनंती करतोय तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. पुत्राची वार्ता वार्ता, पुत्राची
जगाची वार्ता. तुम्ही दुसरं म्हणलं असतं तर आपण तिथूनही सुरू केलं असतं, काही प्रॉब्लेम नाही बरं का. शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. हा, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे काकू? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. माहेरच आई आहे म्हणून म्हणतात, नाही तर घर तर इकडं पण आहे ना. घर इकडे आहे आणि इकडे, याला सासर आणि याला माहेर का? इथं सासू म्हणून सासर आणि तिकडं माय म्हणून माहेर. माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. एखाद्यानं म्हणलं ना प्रेम म्हणजे काय, तर आईकडे बोट करा. प्रेम म्हणजे आई, बस, याच्या पुढे व्याख्याच नाही. प्रेम म्हणजे आई, याच्या पुढे व्याख्या नाही. मी सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाहीये. पण एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही. म्हणून भारताचे पंतप्रधान निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? बोला, आईचं दर्शन घ्यायचे. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण तरी सुद्धा पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. महाराज म्हणले, आईची कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. ऐका, पण अजून एक सांगेल मी तुम्हाला, भारताचे पंतप्रधान जरी असले तर गेलेल्या आईला आणता येत नाही. गेलेली सत्ता पुन्हा आणतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं, माँ नहीं मिलती. पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं, और आपा ही माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्माला घालणारी फक्त जगाच्या पाठीवर आई आहे, जी स्वतःचं उदर कापायला सुद्धा मागे हटत नाही. महाराज स्वतःच्या सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही बाळाला जन्म देताना. तिला माहिती आहे मी बाळाला जन्म दिलं की माझं सौंदर्य कमी होणार आहे, पण ती सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही आणि त्या लेकराला जन्माला घालते. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा, संत आणि आई याच्यात फारसा फरक नाही. एक जर पॉइंट सोडा, वीक पॉइंट एक फक्त, आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढा जर सोडला स्वार्थ, तर आईमध्ये आणि संतामध्ये फरक नाही. म्हणून आईची उपमा सारखी पहिल्यांदा दिलेली आहे. मोदी साहेबांना महिला विधेयक पास केलं, आमच्या साधू संतांना कधीच पास केलं. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अरे ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर. धन्य माता बोला, मग पिता. पिता असल्यामुळे जरा मागे ठेवला, धन्य माता मग पिता. बरोबर आहे का नाही? कुळी कन्या मग पुत्र. प्राधान्य पहिलं स्त्रीला आहे ना. लक्षात ठेवा महाराज, या महिलांना 8 दिवसातून 4 उपवास असतात, पण शेवाळे बाबा यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी यांनी धरलेला उपवास. एक 2-3 उपवास जर सोडले महिलांचे, एक संक्रांत, ते करवा चौथ, आणि अजून एखादा माझ्या दृष्टीनं हे 2-3 उपवास जर सोडले, तर महिलाचा एकही उपवास स्वतःसाठी नाही. तिचा प्रत्येक उपवास आपल्या लेकरासाठी असतो. मला प्रत्येक, ती आज देवासोबत जर भांडत असेल ना, स्वतःला काही मिळावं म्हणून भांडतच नाही, आपल्या लेकराला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून देवासोबत तिचं भांडण असतं. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर त्याचं नाव आई आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप